मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यात आज सकाळी ते पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते, मात्र ही बैठक आता रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी त्यांचं जे पुण्यातील निवासस्थान आहे राजमहल या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आता आपण पाहतोय की काही ठराविक पदाधिकारी हेच आपल्याला या ठिकाणी उपस्थित आलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये आपण समोरची ही दृश्य पाहतोय, आशिष साबळे आहेत, देवधर आहेत, त्याचबरोबर प्रशांत कनोजिया आहेत आणि मनसेचे नेते हेमंत संबूस या चौघांनाच या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी सुद्धा माहिती आहे। पक्ष बदल हा केला जाईल असं सांगितलं जात आहे, म्हणजे पुणे शहर मनसेमध्ये फेरबदल केले जातील असं सांगितलं जाते। गेल्या काही महिन्यांपासून ही खरं तर चर्चा होती आणि अखेर राज ठाकरे याबाबतचा निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महत्त्वाचं म्हणजे पुणे मनसेचे शहर अध्यक्ष असलेले साईनाथ बाबर यांना मात्र या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। महत्त्वाचे आणि मोजकेच पदाधिकारी आहेत ते सध्या आपल्याला या बैठकीसाठी पोहोचल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे काय चर्चा करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण पुणे शहर कार्यकारिणीमध्ये बदल केला जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि आज दिवसभर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक पदाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण काही ठराविक पदाधिकारी आहेत ते सध्या पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि पुणे शहर कार्यकारिणीमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे ती सुद्धा वर्तवली जात आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।